नमस्कार. योगेश टूर्स अँड ट्रॅव्हलचा हा आपला पहिला पॉईंट तामिनी घाटामधील, ज्याचं नाव आपण देत आहोत पहलगाम पॉईंट. किती निसर्ग सुंदर परिसर आहे बघा. उंच उंच डोंगर दऱ्या. हा परिसर म्हणजे थंडीच्या वातावरणात आता तुम्हाला ढगाळ वातावरण दिसतंय, तर पावसामध्ये सर्वोत्कृष्ट इथं नजर आपल्याला बघायला मिळतो. विविध फुलं, वाहते झरे आणि हा सुंदर निसर्ग परिसर अवश्य पाहायला फक्त योगेश टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये नक्की या. माझ्या मागे जो तुम्ही डोंगर पाहत आहात हा आहे गरुड माची. आपल्या या स्पॉटचं नाव आहे पाईपलाईन स्पॉट उर्फ आय लव्ह तामिनी घाट. या स्पॉटवर आपण निसर्गरम्य परिसर बघू शकता. हे जम्मू काश्मीर नाही बरं का, आपला महाराष्ट्र आहे, कोकण रोड. तामिनी घाटाची सफर घेत निसर्गरम्य परिसर आणि ह्या घाट माथ्यावरून आपण कोकणात उतरून पुढे पोहोचतो ते सरदेसाई वाडा संगमेश्वर येथे. याच ठिकाणी छत्रपती शंभूराजांना फितुरी करून पकडण्यात आले होते. धाकलेधनी छत्रपती शंभूराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये प्रत्येक माणसाने नतमस्तक होण्यासाठी एकदा अवश्य गेले पाहिजे. याच ठिकाणी माझा शंभूराजे पकडले गेले होते. याचं दुःख आजही आम्हाला पेलवत नाही. सी साईड रिसॉर्ट, चिवला बीच, मालवण येथे असं निसर्गरम्य परिसर आहे. इथे आपल्याला राहण्याची सोय आपल्या योगेश टूर्स अँड ट्रॅव्हल मार्फत केली जाते. आता आपण आहोत मालवण येथील देवबाग बीचवरती. आणि आता आपण बोटीची अशी सुंदर सफर करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक पॉईंट्स बघायला मिळणार आहेत. वाटेत मी तुम्हाला बोटीमध्ये सांगतच राहील, पण हा नयनरम्य दृश्य बघा, किती सुखाचं आणि सुंदर आहे. अशाच बोटीतून आता आपण प्रवास करणार आहोत. तर चला करूया आपली सफर सुरुवात. मन प्रसन्न झाले आहे मालवण, देवबाग, सिंधुदुर्गला येऊन. तुम्ही या आणि जेवणाचा आनंद लुटा. देवबाग, तारकर्ली, मालवण, सिंधुदुर्ग. आता आपण सुरू करूयात आपली देवबाग मधली बोटीची सफर. आता आपण संगम पॉइंटला जात आहोत. आता आपण समुद्री सफर तर चालू केलेलाच आहे. तर आता आपण एक मिनिट आमचे जे आजचे सहकारी आहेत त्यांना विचारूयात की आपण या सफरीमध्ये आपण नेमकं काय काय पाहणार आहोत. दादा, आपण काय काय बघणार आहोत? पक्षी असतात, पण जर गरमीचं वातावरण असतं तर ते पाण्यामध्ये नसतं. त्याच्यानंतर आपण गरमीच्या वॉटरला जाणार, मिनिटकडे जाणार, सुदान आयलंड जाणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वॉटरस्पोर्ट वगैरे करायचं असेल तर आम्ही तिथे थांबू शकतो. हो सर, आपल्याला बॅक वॉटरला फिरवलं जातं. आपल्याला कर्ली बॅक वॉटर बोलतात त्याला. हे कर्ली नदीचं बॅक वॉटर आहे ऍक्च्युली. कर्ली बॅक वॉटर ऍक्च्युली एकदम शांत समुद्रामध्ये नदीमध्ये फिरवलं जातं. पाणी असतं. आता आपण जे समोर पाहत आहोत हे सिगल आयलंड आहे. म्हणजे हा अरबी समुद्र आणि हा देवबाग. आणि या साईडला आपण आलो तर येथे आता तुम्हाला पॅराग्लायडिंग वगैरे दिसतंय. तर या ठिकाणी हे सिगल आयलंड म्हणजे सिगल पक्षी येथे असतात. हे सिगल आयलंड. हा जो परिसर आपण आता समोर पाहत आहात हा भोगवे बीचचा परिसर आहे. जे मालवण सहलीला आल्यानंतर इथे आपल्याला सफर नक्की येते. हा आता खेकडा पॉईंट आहे. तर खेकडा पॉईंट का म्हटलं जातं, तर जेव्हा पावसाळा येतो आणि नदीला पूर येतो तेव्हा या रॉकमध्ये म्हणजे इथे असे खेकडे असतात, लाल कलरचे वगैरे खेकडे असतात, त्यामुळे इथे खेकडा पॉईंट म्हटलं जातं. असं हे समुद्राचं पाणी आणि इथे असं नदीला येणारं भरती. हा जो स्पॉट पाहतात हा मिनी केरळ सारखा दिसतो, त्यामुळे याला मिनी केरळ असं म्हटलं जातं. हा सुद्धा आता आपल्या या सफरीचा भाग आहे. म्हणजे आपण जी सफर जी चालू केली होती त्यामधीलच हा भाग आहे. आणि दादांनी आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन सुद्धा केलंय. आणि तुम्ही नक्की या आणि या सफरीचा मनमोहक आनंद घ्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दादांचा नंबर पण देईन. आता आपण जो हा मागचा परिसर बघताय हा आहे कोयप नदीचा. तर ही आहे समोर बघताय ही कर्ली नदी. तर दादा आपल्याला थोडासा इतिहास सांगतील. दादा,
ही जी म्हणजे कर्ली बॅकवॉटर म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये 2 नद्या आहेत. एक व्हाईट नदी एक आहे आणि एक कर्ली बॅकवॉटर आहे, म्हणजे कर्ली नदी आहे. त्याच्या ही व्हाईट नदीमध्ये कसं आहे, ओटीच्या टायमाला पाणी 6 तास थोडंसं कमी जातं, म्हणजे जास्त समुद्राचं पाणी जेव्हा कमी होतं तेव्हा आतमध्ये नदीचं पाणी कमी होतं. त्या टायमाला भरतीच्या टायमाला जेवढं वाढेल तेवढं त्या आतमध्ये मॅंग्रोवच्या आतमधनं बोट आतमध्ये फिरू शकते. की तुम्हाला कसं आहे, तुम्हाला मॅंग्रोवचा एक म्हणजे बॅकवॉटरचा तुम्हाला एक चांगला अनुभव येऊ शकतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर ह्या कर्ली बॅकवॉटरचा दुसरा आनंद आहे, म्हणजे दोन्ही आनंद घेऊ शकतो फुल हायड्रेट असेल तर असं. आता हे जे आपण पाहत आहोत ना, हे सुनामी बेट आहे. इथं वॉटर स्पोर्ट्स, वॉटर ॲक्टिव्हिटीज हे सुद्धा केले जातात. तर इथं सुद्धा आपल्याला येतं आणि बरोबर दोन्ही नदींच्या संगमाच्या इथे मधोमध आहे सुनामी आयलँड. या सुनामी आयलँडवरती पूर्णपणे ॲक्टिव्हिटीचा आनंद घेता येतो. मला जर ॲक्टिव्हिटीज करायचं असेल तर सुनामी आयलँडला अवश्य भेट द्या. पॅरासिलिंग आहे, कायाकिंग आहे, सगळ्या राईड्स व्यवस्थित होतात. नक्कीच. आता आपण आहोत सिंधुदुर्ग येथे आणि तुम्ही माझ्या समोर बघताय हा समुद्रामध्ये असणारा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला सिंधुदुर्ग किल्ला. हे समोर तुम्ही बघताय जेट्टी. या जेट्टीमधून आपल्याला काही बोटी मिळतात जे की आपल्याला किल्ल्यामध्ये घेऊन जातात आणि इथून सोय ही शासनाने आपल्याला केलेली आहे. इथं भव्य असा पार्किंग पण आहे आणि पलीकडेच म्हणजे याच्या मागे मच्छी बाजार म्हणजे मच्छी मार्केट पण आहे. म्हणजे ज्यांना मच्छी प्रेमी आहेत त्यांच्यासाठी इथं मच्छी बाजार भरतो. तर स्कुबा डायव्हिंग असेल, पॅरासेलिंग असेल, वॉटर स्पोर्ट्स इत्यादी इथं सर्व काही उपलब्ध आहे. आता आपला प्रवास जो आहे तो राजकोट किल्ला म्हणजे मेढ्याच्या दिशेने चालू झालेला आहे. आपण जे समोर बघताय इकडे सिंधुदुर्ग किल्ला आणि इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वात मोठी उंच अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बापू इकडे या. इकडे या तुम्ही दोघं पण इकडे या. हा जो आपण संपूर्ण बघतोय संपूर्ण समुद्र किनारा हा आहे चिवला बीचचा. म्हणजे असे विविध प्रकारचे इथं रिसॉर्ट सुद्धा उपलब्ध आहेत. हा सुंदर असा निसर्गरम्य परिसर आणि समुद्र चौपाटी, व्हाईट सँड असा चिवला बीच.